तर अर्धवट माहितीच्या आधारे बोललं तर काय घडतं ते आपण बघतो. मात्र आता अर्धवट माहितीच्या आधारे एखादी वस्तू वापरली तर किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत हजारो रुपयांची बंदी असलेली सौंदर्य प्रसाधनं जप्त केली आहेत. शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील 3 दुकानांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर केंद्र सरकारची कडक बंदी असतानाही संभाजीनगरमध्ये सौंदर्य प्रसाधनांची सर्रास विक्री सुरू होती. या संदर्भाने सिटी चौक पोलीस स्टेशनला 101/2026 फॉरेन ट्रेड ॲक्ट कलम 3, त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 318 जे चीटिंगचं सेक्शन आहे, त्याचप्रमाणे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट याप्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यात 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. छापे टाकून माल तर जप्त करण्यात आलाय, मात्र या क्रीम्सचे साईड इफेक्ट थेट किडनीवर होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून ऐकायला मिळत आहेत. 7-8 महिने मी ही क्रीम लावली, मी आणि माझ्या भावाने, आणि सडनली मग आमच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. माझ्याही दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या आणि माझ्या भावाच्याही दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. 2 वर्ष ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आम्हाला कळालं की याचं जे कॉज आहे ती गोरी होण्याची क्रीम आहे. जेव्हा हे कळालं तर अक्षरशः आमच्या पायाखालून जमीन सरकली होती. 1000 रुपयाला ती नाईट क्रीम होती अगोदर, आणि वेगळ्या वेगळ्या नंबरच्या होत्या. 1 ते 9 पर्यंत नंबर असायचे, आणि मग स्किन टाईपच्या हिशोबाने ते लोक द्यायचे. तर आम्ही सुद्धा मित्रांच्या हिशोबाने, मित्रांच्या सांगण्याप्रमाणे ते क्रीम लावली आणि त्याचा खूपच वाईट परिणाम आमच्यावर झाला. जवळजवळ हजारो, म्हणजे 500-700 पेशंट तर 100% तुम्हाला मिळतील ज्यांच्या किडन्या आता खराब झाल्या असतील. मी साधारणतः एक 10-12 पेशंट्सला असं बघितलं आहे ज्यांनी कॉस्मॅटिक्स लावल्यानंतर त्यांना शरीरावर सूज येणे आणि लघवीमध्ये प्रोटीनचं लीक खूप जास्त होणे असं आढळून आलं. आम्ही जेव्हा यांचं बायोप्सी केलं त्याच्यामध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी असा नावाचा एक आजार आढळून आला, आणि ते बरं करण्यासाठी लोकांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत औषध घ्यावं लागतं. तर असे प्रोडक्ट माझ्या निदर्शनात आढळून आले की ज्याच्यामुळे असे प्रोडक्ट रेग्युलर लावल्यामुळे, ज्याचं कुठलंही सायंटिफिक बेसिस नाही आहे आणि जे ओव्हर काउंटर विकल्या जातात, याच्यामुळे लोकांना किडनी आजार आणि प्रोटीन लीकचा आजार हा आम्हाला आढळून आलेला आहे. या कारवाईत मल्लिका क्रीम, झलक क्रीम, गोरे क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, चांदणी क्रीम, उजुबा क्रीम, फेस फ्रेश क्रीम, नूर हर्बल क्रीम, न्यू फेस ब्युटी क्रीम सह विविध साबण, सिरम जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई दरम्यान 3घांना अटक केली आहे. मात्र या सौंदर्य प्रसाधनांची ऑनलाईन विक्री सुरू असून ती कशी रोखणार असा सवाल आता निर्माण झालाय. एकूणच उत्पादनांच्या दर्जाबाबत, त्यांच्या खरेदी विक्रीबाबत आपले नियम किती तकलादू आहेत आणि जे काही नियम आहेत त्यांना कशी केराची टोपली दाखवली जाते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. तसंच सौंदर्य उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्या असताना पाकिस्तानची उत्पादनं कोणत्या मार्गाने संभाजीनगरच्या दुकानात पोहोचली याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.